पण हा जो हिंदी फिल्म फ्रॅटर्निटीचा आपलेपणा आहे, मनाचा मोठेपणा आहे, हा एकंदरीत फार दिसून आलाय. कारण सोशल मीडियावर म्हणा किंवा ट्रेडिशनल मीडियामध्ये सुद्धा एव्हरीबडी हॅज बीन टॉकिंग एनकरेजिंगली अबाउट लय भारी, आणि तुमचं फार कौतुक केलेलं आहे, निशी सरांचं खूप कौतुक केलं आहे. सो हाऊ डिड दिस कम अबाउट, आणि हे कसं काय घडून आलं? आणि मला वाटतं की ज्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही आणि आपण सर्व वावरतो त्यात निशी यांनी हिंदीमध्ये चित्रपट केले, त्यांचे बरेचसे मित्र आहेत, मी इतके वर्ष काम करते, माझे बरेचसे मित्र आहेत. आणि मैत्रीमध्ये कसं असतं की मुंबईत राहता राहता तुम्हाला मराठी भाषा येतेच, आणि जिथं फार थोडी कमी असते की जास्त प्रत्येक शब्द जर समजत नसतील तर सबटायटल्स आहेत. प्रत्येकाला हा चित्रपट पाहायचा होता. बरेचसे लोक आहेत ज्यांनी हे पाहू शकले नाहीत. आता आमचे स्क्रीनिंग्स आहेत, बरेचसे लोक आता पाहत आहेत चित्रपट. परंतु मला वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा चांगली होते, जेव्हा सक्सेसफुल होते, त्याची लोक तारीफ करतात, तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये कधीही लोक पाठीमागे नसतात, प्रोत्साहन देतात, प्रोत्साहित करतात. आणि मला वाटतं खरंच त्यांचे पण आभार त्या सर्वांनी ट्विट केलं, कारण सोशल मीडिया ही एवढी स्ट्रॉंग मीडिया आहे सध्या. टेलिव्हिजन मीडिया आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत ह्या चित्रपटाचं किंवा त्याच्यामुळं लोकांची जी मतं झाली असतील की हा चित्रपट आपण जाऊन पाहायला पाहिजे, तर आपल्या सर्वांचे खरंच भरपूर आभार. आय एम शुअर तुम्ही आता माझ्या प्रश्नांना कंटाळलात आणि तुमचे स्वतःचे प्रश्न तुम्हाला टीम लय भारीसाठी प्रेझेंट करायचे आहेत. सो वी आर थ्रोईंग ओपन द फ्लोअर फॉर क्वेश्चन्स. माइक्स ऑडियन्समध्ये. यावेळेला ट्रिपल रोल असेल का आणि सिक्वेलचा काय विचार? तुम्ही हा नवीन विचार दिलाय आता मला. ट्रिपल रोल नकोच, चालत नाहीत तेवढे. बरा होता. I would love to. I mean, very honestly, I feel I am on back foot if I have to make a comedy film with Ritesh, because I think his timing of comedy is so brilliant that here I was on my home ground. You know, I could tell, don't do this, everything and all. If I'm directing a comedy with him, he's going to tell me that you just shut up, let me do my. No, but on a serious note, yes. I would love, rather, I have a feeling, hopefully we both will like to work again together. Yeah. And it depends. I think we are open to any form of script, any form of cinema. Humor, yes, but yeah, again, it has to be a very specific genre. Like when we made Lay Bhari for the first time, we thought we should go to the populist genre, and then we work towards it. So if we're making a comedy, we need to set a standard of good quality humor and make a film accordingly. Correct आहे ॲक्च्युली. आमच्या प्रोड्युसरकडनं रिॲक्शन आली, वाचलो. नाही, पण ओव्हरऑल म्हणजे मी आत्तापर्यंत, आज पण मी हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो. मी आत्ता आलो आहे संध्याकाळी 6 नंतर. काल रात्री मी 9:30 वाजता हैदराबादमध्ये हाऊसफुल शो बघितला. हैदराबादमध्ये 650चं थिएटर, लय भारी, हाऊसफुल होता हैदराबादमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही गेलो तर मला मॅनेजरला सांगावं लागलं, अहो मी दिग्दर्शक आहे, हो चित्रपटाचा, अहो मला जरा तर माझ्याबरोबर शरद केळकर होते, म्हणजे शरद जो संग्रामचा रोल करतो, तर शरदला घेऊन गेलो होतो मी. शेवटी आम्हाला प्लॅस्टिकच्या खुर्च्या दिल्या थिएटरमध्ये बसायला, मागे कुठेतरी बाल्कनीत. आणि तो रिस्पॉन्स बघून मला खरंच बिलीवच होईना की दुसऱ्या स्टेटमध्ये, हैदराबादसारख्या स्टेटमध्ये एवढ्या शिट्ट्या टाळ्या. आणि तो मॅनेजर इंटरव्हलच्या 5 मिनिटं आधी आला आणि म्हणाला, हे शरद केळकरांना बाहेर घेऊन जा, यांचे कपडे फाटतील इंटरव्हलला. म्हणजे आय वॉज रिअली ओव्हरवेल्म्ड की असा रिस्पॉन्स दुसऱ्या स्टेटमध्ये, एक हाऊसफुल शो, 650चं थिएटर हैदराबादमध्ये. माझ्यासाठी खूप मोठा आय ओपनर होता तो, की जर
आपण असा करेक्ट सिनेमा बनवला तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो? फक्त थोडं ॲड करायसाठी, कारण आपण बाहेरच्या स्टेट्सबद्दल बोलतोय. आम्ही जेव्हा चर्चा करत होतो की मराठी चित्रपट हा महाराष्ट्रात तर आपण प्रदर्शित करू, परंतु जर महाराष्ट्राबाहेर कुठे करायचं असेल तर कुठले कुठले राज्य घ्यायला पाहिजेत. तर समजा इंदोर, बरोदा, ग्वालियर, जिथं स्थानिक मराठी लोक जास्त आहेत तिथं तर ठीक आहे. परंतु ट्विटरवरती कळालं की सोशल मीडियाचा फरक कसा जाणवतो, की बँगलोरमध्ये कधी दाखवता तुम्ही, बँगलोरमध्ये कुठंच नाही, आम्हाला पाहायचं आहे वगैरे. मराठी लोक असतील सगळीकडेच आहेत. तर मग मी SL विजन आमचे झीचे सगळे जे कोऑर्डिनेट करतात टीम, त्यांच्याशी बोललो. बँगलोरमध्ये आदल्या दिवशी न सांगता एक शो ठरवला की ठीक आहे एखाद्या थिएटरमध्ये लावूया. विदाऊट अनाउन्समेंट ते पहिल्या दिवशी 2,000 रुपयाचं कलेक्शन होतं फ्रायडेला. सॅटर्डेला 20,000. संडेला एक शो वाढवला आणि 50,000चं कलेक्शन झालं. म्हणजे मराठी चित्रपट बँगलोरमध्ये सुद्धा वर्ड ऑफ माउथने असं कलेक्शन करू शकते. हे खरंच एक ट्रेंड जर सेट झाला तर ह्याच्या पुढे दुसरे जे मराठी चित्रपट येतील ते ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे टप्पा गाठू शकतात. ह्याच प्रयत्नात आम्ही सगळे आहोत की इंडस्ट्रीला कसं अजून मजबूत करता येईल आणि पुढे जाऊन ह्या प्लॅटफॉर्मचा फायदा, म्हणजे आता आम्हाला जो फायदा मिळतो तो बहुतेक बालक पालकमुळे, दुनियादारीने जो पुढे नेला, नंतर TPने पुढे नेला, तो त्याचा फायदा आता आम्हाला होतोय. आता ह्याचा फायदा परत इतर मराठी चित्रपटांनी घ्यावा अशी खरंच आमची मनापासूनची इच्छा आहे. Nishi, owing to the stupendous success, are you planning another film with your team, especially Ritesh? And have you signed any 3-film deal with him? Can you please get the contract? Why didn't you meet me before? You should have told me this before. Yeah, very honestly, we've been working together for 2 years. It's like we want to stay away from each other for 3 months. Just don't show me your face. Like we're tired of each other. Every day we are seeing each other. Okay. No. Don't take it seriously. Okay, I'm not taking it seriously. No, the point is, yes, in near future we will work together. I have a feeling. But I need to again have a correct script. See, Lai Bhari was made, lot of hard work went into it and it was made. Even if next time I go him with a script or he says let's do a film, it will still require the same amount of hard work. It's not like एक बार हो गया तो दूसरी बार magic हो जाएगा. So we will have to really find the correct script for each other that I feel that Ritesh will be comfortable, Ritesh will be excited with the role, I will be comfortable with the script. And in fact, half an hour back also we discussed it that okay, let's start thinking about it, but right now it's too early to just commit just because we've pulled off a good film and it has been a commercial success. But let us very positively look towards it. Maybe 6 months, 1 year, 1.5 years, we don't know. But definitely we will come together very soon. Ritesh, 2014 seems to be on your side. I mean, you debuted as a villain, Ek Villain. You debuted in Lai Bhari. And then on a personal front also, you are being blessed. So what do you have to say about 2014? I think it's been great. It's been a great year. Every actor, you get a choice of scripts. You choose and you hope that the choices that you've made are the correct ones. And 2014 certainly for me has been on the better side. 2 tough choices was Ek Villain because I didn't know how people would accept me as a villain, as a negative guy. And that too, having such a strong image in a particular genre like comedy, where people say that आपको स्क्रीन पे देखते तो हंसी आती है, तो मैं सोचता था कि अभी इनको डराऊं कैसे मैं. पर I think thanks to Ekta Kapoor and Mohit Suri and the conviction that they thought I could pull this off. And I think 2 days ago the film crossed 100 crores and I guess somewhere we have pulled it off together. The second big challenge was Lai Bhari because it was the first Marathi film that I was
going to do as an actor. The first time I was going to work with Nishi. And it was a new genre for Nishi also. It's an out and out commercial film. He is known for his brilliance in more realistic cinema. Always critic-friendly, 4-star reviews, National Award for his first film, Filmfare Award for his second film, third film critically reviewed and a commercial success. This was an out and out commercial film. I had never done something like this. Action genre was, and action drama was a genre that I've never done in my life. So yes, the fact that these two films have been received very well makes me believe that I can probably offer something more than a comedy, and hope that makers like Nishikant and Mohit Suri and other people do offer me something else other than comedy. I love comedies. I'll keep doing it, but yes, would love to do films like these two.